Hello, good morning, students. Today I'm going to teach you 3.5 The Alchemy of Nature. It is very interesting lesson, so let's start to teach. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature smoothes and nurtures. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. म्हणजेच स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी निवांतपणासाठी किंवा प्रकृती स्वास्थ्यांसाठी अगदी सहज स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात रमवतो. बाहेरच्या रम्य वातावरणातून ऊर्जा मिळवतो. निसर्ग आपल्याला दिलासा देतो, खलवतो, फुलवतो आणि आपल्या गरजा काय करतो तो पूर्ण करतो. आपल्याशी हितगुज करतो, आज्ञा देतो आपल्याला आणि स्फूर्तीही देत असतो आपल्याला. आर यू लिसनिंग? कधी ऐकल्यात का तुम्ही? वेन आय डू इट लिव्ह मी इन कम्प्लीट ऑल. म्हणजेच मी ते जेव्हा ऐकते तेव्हा स्मृतीत होते. वी हॅव हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आमच्या बागेत एक जास्वंदाचे झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, बिग, ब्राईट अँड टेंडर. दर 15 वाड्यांना आहे त्याला एक फूल येते, मोठे, तजीलदार आणि नाजूकसे. Through the day it smiled with the sun and danced with the wind, but as evening approaches it start weltings. सूर्यकिरणांमध्ये ते दिवसभर खुलून हसते आणि वाऱ्यांबरोबर ते डुलते, पण जसजशी संध्याकाळ होत असते तसे ते फूल काय होते, कोमेजून जाते. The morning after it withers completely and by evening it falls and becomes one with the earth again. म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी सुकून जाते, संध्याकाळपर्यंत गळूनही पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. What if we too live our life, however short, to its fullest? ते फूल फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येते, तरी ते पूर्ण चैतन्याने भरलेले असते. आपणही आपले आयुष्य कितीही छोटे असले तरी असेच परिपूर्णतेने जगायला हवे, नाही का? We went to a rock bench and saw the spread of the majestic ocean and the rock alongside, carved, sculpted, and shaped by the water. Water is so gentle, a rock so hard, yet as the water flow overs it every day, for years the rock gives in, it takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावर गेले असताना समोर अथांग पसरलेला विशाल समुद्र आणि त्यांच्या कडेने कोरीव शिंपलासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले पाहिले. पाणी अतिशय सौम्य होतं आणि खडक अति कठीण. तरीही वर्षानुवर्ष रोज लाटांचा मारा झाल्याने खडकांचे रूप पालटले होते आणि पाणी वाहेल तसा आकार ते खडक स्वतःला देत होते. आपल्या समस्या खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान, पण तरीही आपण जर टिकून राहिलो तर. We saw small bits of grass peeping through the small crack in concrete pavement. एका कॉन्क्रीटच्या फुटपाथच्या भेगांमधून गवताची लहान लहान तुरे बाहेर डोकावताना पाहिले. इट लेफ्ट अस थिंकिंग, आणि मी विचारात पडले की हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. एखादी गोष्ट किती अशक्य भासली तरीही कुठून तरी तिला मार्ग सापडतोच. वी saw a tree bare of all leaves in the cold winter months. Means हिवाळ्याच्या ऋतूत एका झाडाला संपूर्ण पानगळतीनंतर ओकेबोके झालेले आपण ते झाड पाहिले असेल. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आपल्याला असे वाटते की बस संपलं आता त्या झाडाचं आयुष्य तिथेच.
But my dear friend, 3 months passed, spread setting, and the tree was back at its green majesty once again, full of leaves, flower, birds, and life. पण 3 महिने होताच वसंत ऋतूचे आगमन झाले आणि ते झाड पुन्हा आपली हिरवी श्रीमंती येऊन फुलापाखरांनी म्हणजे फुलापानांनी पक्ष्यांनी आणि चैतन्याने बहरून गेले. What if we too had the conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. Remember this to solve fast. Means ते काय म्हणतात या ठिकाणी माझ्या बालमित्रांनो की गोष्ट आज किती खडतर असली किंवा वाटत जरी असली तरी त्या कायम तशा राहणार नाही असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये. लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. We saw an army of ants legging a fly which was at least 10 times the ant size. एकदा एक मुंग्यांची रांग पाहिली. मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकारांच्या माशीला ओढत घेऊन जात होती. The ants organized themselves around the fly, lifted it on frail feelers, and carried it to the quite distance. मुंग्या त्या माशीभोवती शिस्तीत गोळा झाल्या. त्यांनी आपल्या नाजूक मिशांवर तिला उचलले आणि लांब अंतरावर उचलून नेले. Their teamwork and perseverance were impressive. त्यांचे संघटित कार्य आणि चिकाटी थक्क करणारे होते. What if we too are consistent, organized, focused, spiderweb, delicate, it very strong. आपणही असेच सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर कोळ्यांची जाळी अतिशय नाजूक असतात पण तरीही अतिशय चिकट. बरोबर आहे. लाईक अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशात रंगाची उधळण करीत असते. As the stars take a grain of sand, they open up with a pearl. Innumerable stars shine across the infinite sky. शिंपल्यातील कालव एका वाळूच्या कणातून मोती बाहेर काढत असतो किंवा तयार करत असतो आणि अगणित तारे असीम आकाशात उजळून टाकतात. Cloud take new shape with every passing moment. आणि ढग जे असतात आकाशातील ते प्रत्येक क्षणाला वेगवेगळे आकार धारण करीत असतात. The wind makes dance with unhindered passion. वारा वृक्षांना बेफानपणे नाचवतो. Water without hint of ego changes its form according to the dictates of the sun and wind. When we see all the caterpillar turn into a butterfly, a flower into a fruit, we experience the alchemy of nature. We touch it and become cool ourselves. Raksha Bhadiya. पाणी कोणताही गर्व न करता किंवा बाळगता सूर्य व वारा म्हणेल आज्ञा देतील तसे आपले रूप बदलते. एका अळीचे सुंदर फुलपाखरामध्ये रूपांतर होते तर फुलांची फळात. ही सारी निसर्गाची काय आहे, चमत्कार आहे किंवा निसर्गाची किमया आहे जी आपण अनुभवत असतो आणि तिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचे ही सोने होऊन जाते. रक्षा भराडिया.